पोलीस खात्याचं काम हे नेहमीच तणावाचं काम असतं. त्यात गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या कामामध्ये प्रचंड बदल झाला असून त्याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर सुद्धा होत आहे. यात काहींना अकाली प्राणाला मुकावा लागत आहे. असाच एक दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यात पनवेल तुर्भे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याचा झालाय. गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रसाद सावंत असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून ते 44 वर्षांचे होते. ते मूळचे तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र गेली अनेक वर्ष नोकरीनिमित्तानं डोंबिवली परिसरात आपल्या 15 वर्षाच्या मुलासह ते वास्तव्यास होते. गुरुवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या तुर्भे पोलीस ठाणे हद्दीतील महापे येथील बीट नंबर 1 येथे रात्रपाळी दरम्यान पहाटे 6च्या दरम्यान सावंत यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना जवळच असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सकाळी 6:30च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा नामंजूर करण्यात आल्याचा विषय सध्या चर्चेत आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी या रजा नामंजूर करण्यात आल्याची चर्चा आहे. अशातच कर्तव्य बजावताना सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं परिसरातून आणि पोलीस खात्यातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या गावी कळताच या घटनेचा शोक व्यक्त करण्यात येत आहे. प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, रायगड.